नमस्कार. आज आपण चटपटीत मसाला पाव झणझणीत एकदम स्वादिष्ट असा बनवूया. तर आता हा मसाला पाव बनवण्यासाठी मी काय केले, बेबी कॉर्न घेतले, टोमॅटो घेतला आहे, बारीक बारीक चिरला आहे त्याला, आणि बटाटा उकडून घेतलेला आहे. बटाट्याची सालं आपण काढून घेऊया अशी मस्तपैकी. बेबी कॉर्नचे हे पीस मी मिठाच्या पाण्यात घालून त्याला बाहेर काढलेलं आहे. त्याचे उभे उभे आपण काप करून घेऊया, म्हणजे एकात दोन करायचं आणि त्याचे लांब लांब काप करून घ्यायचे. तर असं आपलं हे सगळं व्यवस्थित. आता या कढईत थोडंसं तेल घातलेलं आहे मी, अगदी थोडं. त्यात हे बेबी कॉर्नचे सगळे पीस आपण एकदम स्लो गॅसवरती भाजून घेऊ, म्हणजे ह्याचा कच्चापणा पण जाईल आणि ह्याची चव पण वाढेल. ह्याचा कलर बदलला आहे बघा. आता आपण हे एका ताटात काढून घेऊ. आता थोडंसं तेल परत मी टाकलेलं आहे कढईत. आतापर्यंत आपण ह्यात टोमॅटो तेलात घालूया आणि चांगला 2-3 मिनटासाठी चांगला शिजवून घेऊया तेलात. टोमॅटो शिजला किंवा आता उरलेला बटाटा, शिजलेला बटाटा, ही आपली कच्ची हळद आहे, ही कद्दूकस करून घेतली मी. हळद पावडर वापरलेली आहे, पावडर पण अलीकडे भेसळली आहे. तर आता हे टोमॅटो चांगला शिजवून घेऊ गरगरीत. आणि मग हा टोमॅटो शिजला की आता आपण काय घालू, बटाटा आणि बेबी कॉर्न. थोडं मसाल्याचं पाणी शिल्लक होतं माझ्याकडे, ते पण ह्यात मी घातलेलं आहे. आता हे सगळं आपण चांगलं एकजीव होईपर्यंत, म्हणजे हँड मिक्सरनं बारीक आपण ह्याला करणार आहे. हे गेलं मीठ चवीपुरतं, ही गेली चटणी, लाल तिखट, आणि पूर्ण पाणी ह्यात आता आटून देऊ. आणि मग हे सगळं अगदी व्यवस्थित शिजून जाईल. हे शिजलं की असं आपलं जे चमचाने काटातला काटा असतो ते हे बारीक बारीक असं फोडून घेऊया. आणि मग हँड मिक्सरने ह्याला बारीक मॅश करून घ्या. अशी भाजी आपली तयार होत आली आहे. आणि थोडं पाणी घातलेलं आहे मी. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हँड मिक्सरनं आपण हे एकदम एकजीव करून घेऊया. आता हे ब्रेड मी मधनं कट करून घेतलेले आहेत, ते व्यवस्थित पसरून घेऊया आणि त्याच्यावरती हा मसाल्याची भाजी आपली घालून घेऊया. आठवणीनं सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. तुमच्या एका दुसऱ्या शेअरनं पण किंवा सबस्क्राईबनं माझं बहुत सारं काम मला मदत होते बरं का. आता आपण पावावरती मसाला घालून पाव भाजून घेऊया व्यवस्थित. पाव कट करायचा मधनं सगळा पूर्णतः हा भाजी, मसाल्याची भाजी सगळी टाकायची, त्याच्यावरती बेबी कॉर्न घालायचे आणि वरून कोथिंबीर घालायचं. आणि ह्याच कढईत मी काय करणार आहे, थोडंसं तेल घालून हे सगळे पाव आलटून पालटून व्यवस्थित भाजून घेणार आहे. कात्रीनं किती छान पाव कापता येते बघा. नंतर धारधार त्याला चाकू लागतो, ते माझ्याकडे तेवढा धार नाही आहे चाकूला. ही अशी भाजी भरपूर घालूया. ह्यातलं एक जरी पीस तुम्ही खाल्ला तर तुमचं पोट भरलं पाहिजे, कारण भाज्या गेल्यात आणि पाव तसा पण जडच असते. तर आता हे व्यवस्थित आपण भाजून घेऊ. माझी ही रेसिपी कशी वाटली ते आठवणीनं सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही मला आणि काय ह्या व्हिडिओ संदर्भातील प्रश्न असतील तर विचारू शकता. आता ह्याकडे तर आपण काय केलं आहे, पूर्ण भाजी काढून पावाला लावल्या आणि त्याच कडेत मी थोडंसं तेल ऑइलिंग करून घेतले. आता हे सगळे पाव आपण ह्यावर आलटून पालटून चांगले खरपूस भाजून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्या पोटाला पण ते पचायला पाहिजे. बघू शकता तुम्ही. हे असं थोडंसं गॅस कमी करायचा आणि हे असं आलटून पालटून हे पाव भाजून घ्यायचं. अशी ही मस्त मस्त झटपटीत रेसिपी अतिशय चवीची झालेली आहे. आणि आता हे पूर्ण पाव भाजून झाले की आपण काय करूया, फरसाण काढून घेऊया एका ताटात आणि हा मसाल्याचा पाव त्यात घुसून घ्यायचा. म्हणजे जी भाजी आता पावाची बाहेर आलेली असते त्याला फरसाण चिकटतोय आणि कुरकुरीत आणि आणखीन थोडी टेस्ट ह्याची
वाढण्यास मदत होत्या. लहान मुलांना हा पदार्थ फार आवडतो. असं खरपूस भाजलेलं आहे मी हे पाव, बघू शकता तुम्ही. असं आलटून पालटून भाजत राहायचं आहे. पाव खमंग भाजून झालेले आहेत आपले. आता एका प्लेटमध्ये आपण फरसाण काढून घेऊया. बारकी शेव पण जिरू चालते, पण फरसाणा जरा चव असते म्हणून फरसाण. आता हे बघा, असं मसाला आपण जे बाहेर आला आहे तर असं हे चांगलं प्रेस करून चारी बाजूला फरसाण लावून घ्यायचं आणि ते आपला पाव रेडी आहे. धन्यवाद.